गेल्या काही दिवसांपासून मनसेनं भाजप आणि शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याच्या चर्चा होत होत्या। पण मनसेनं मात्र आता याला नकार दिल्याचं स्पष्ट झालंय। तर मनसे भाजप शिवसेना युतीचं अडलं कुठे? भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास का दिला मनसेने नकार? काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपी मीडिया। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। त्यातलीच एक गाजलेली चर्चा म्हणजे भाजप सेना मनसे युतीची चर्चा। गेल्या काही महिन्यात शिवसेना भाजप आणि मनसे यांच्यातल्या युतीच्या हालचालींना वेग आला, मात्र अचानक या चर्चा आता मंदावल्यात आणि आता याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनसेनं नकार दिल्याची ही माहिती समोर आली आहे। तर झालं असं की लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागा वाटपासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या। भाजपानं देशात 400 जागांचे ध्येय पार करण्यासाठीच्या उद्देशपूर्तीसाठी राज्यात मनसेलाही सोबत घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या। यात स्वतः राज ठाकरे आणि अमित शहा यांची बैठकही झाली। तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख नेते एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चाही केली। झालेल्या चर्चांना दिल्लीतून ग्रीन सिग्नलही आलं आणि महाराष्ट्रातील लोकसभा जागांवर प्रचार करण्यासाठी मनसे देखील मदत करणार असल्याचं स्पष्ट झालं। यावेळी भाजप व सेनेकडून मनसेला त्यांच्या चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आली। खास करून हा आग्रह महाराष्ट्राचे गाजलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून करण्यात आल्याचं म्हटलं गेलं। मात्र मनसेला ही अट मान्य नव्हती, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून मनसेला दुसरा पर्याय दिला गेला। मनसेने लोकसभा लढवू नये आणि राज्यसभा किंवा विधान परिषदेत त्यांना जागा दिल्या जातील, पण त्यावरही मनसेकडून मान्यता मिळाली नाही। राज्यात मनसेला भाजप सेनेने सोबत घेण्यासंदर्भात सर्व बाबींवर चर्चा झाल्या। या संदर्भात प्राथमिक पातळीवर भाजप शिवसेना मनसे नेत्यांपासून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चाही झाल्या। मात्र वाटाघाटी संदर्भात सविस्तर चर्चा करत असताना एकमेकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने युतीची बोलणी थांबल्याचे चित्र समोर आले। मनसे सेना भाजप युती संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेने जोर पकडला होता, मात्र युती संदर्भात बोलणे सुरू असताना तिन्ही पक्षात एकमेकांच्या असलेल्या अटींमुळे या चर्चा काही दिवसांसाठी थांबल्या आहेत। एकीकडे हा गुंता सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि लवकरच या संदर्भातला निर्णय होईल असंही दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं वारं कधी आणि कोणत्या दिशेला वाहील याचा अंदाज वर्तविणे खूपच अवघड समीकरण होऊन बसलंय। तुम्हाला मनसे भाजप शिवसेना युतीबद्दल आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। धन्यवाद।